अमरावतीतून मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे। ज्या रुग्णालयात पालक आपल्या नवजात बाळांच्या उपचारासाठी आले होते त्याच रुग्णालयाच्या NICU मध्ये भीषण आग लागली आणि या दुर्घटनेत 3 नवजात बाळांचा दुर्दैवी मृत्यू झाला। ही घटना 24 ऑगस्ट रोजी पहाटे 3:30च्या सुमारास अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात घडली। रुग्णालयाच्या 3ऱ्या मजलीवर नवजात शिशु अतिदक्षता विभागात अचानक आग लागली। प्राथमिक माहितीनुसार व्हेंटिलेटर मध्ये बिघाड किंवा स्फोट झाल्यानंतर आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। घटनेच्या वेळी NICU मध्ये अनेक नवजात बाळांवर उपचार सुरू होते। डॉक्टर, नर्स आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने बचाव कार्य सुरू करत अनेक बाळांना सुरक्षित बाहेर काढले। मात्र या दुर्घटनेत 3 चिमुकल्यांचा जीव गेला तर काही बाळांना उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे। ही घटना केवळ एक दुर्घटना म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही। NICU सारख्या अतिसंवेदनशील विभागात अग्निसुरक्षता व्यवस्था, वैद्यकीय उपकरणांची नियमित तपासणी आणि आपत्कालीन यंत्रणाची योग्य स्थिती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे। मात्र नेमकी चूक कुठे झाली आणि आग कशामुळे लागली हे अधिकृत तपासणीनंतर स्पष्ट होईल। त्यामुळे सध्या कोणावरही थेट निष्काळजीपणाचा आरोप करता येणार योग्य ठरणार नाही। 3 निष्पाप जीव गमावल्याने अमरावतीत हळहळ व्यक्त होत आहे। या दुर्घटनेत सखोल चौकशी होऊन सत्य समोर यावे आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नये हीच अपेक्षा। तुमचं मत काय? रुग्णालयामधील अग्निसुरक्षता व्यवस्था आणखी कडक करण्याची गरज आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी वैभवशाली मीडियाला लगेच फॉलो करा।